नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। आज आपण दहीहंडीचं डेकोरेशन पाहत आहोत। अशा प्रकारे मी पहिल्यांदा त्या दहीहंडीला व्हाईट प्राइमर मारून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर रेड कलरही मारतायत। तो स्क्रीनमध्ये ऑरेंज दिसतोय पण तो ओरिजिनल रेड कलर आहे। ही माझी मुलगी आहे रितिका, तीही त्याला पेंट करू लागत आहे कारण ही ॲक्टिव्हिटी तिच्यासाठीच आहे। अशा प्रकारे आम्ही त्याला पूर्णपणे कलर देऊन घेतोय हळूहळू। माझा मुलगाही त्याला पेंट करू लागत आहे। या प्रकारे दोन्ही मुलांची इन्व्हॉल्वमेंट त्या ॲक्टिव्हिटीमध्ये होत आहे। ॲक्टिव्हिटी जरी मोठी वाटत असली तरी त्यामध्ये मुलांचा किती इंटरेस्ट आहे, ते किती इंटरेस्टने त्याच्यात काम करत आहे हे जास्त महत्त्वाचं आहे। आणि दोन्ही मुलं करतायत, आवडतंय त्यांना ते करणं। स्क्रीन टाइम करण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी केलेली आहे। तिच्या स्कूल थ्रूच ही रेफर झालेली आहे। हे पार्ट जरी हा जे पॅच मी बनवला आहे, ह्याच्यामध्ये जरी तिची इन्व्हॉल्वमेंट नसली तरी हे तिला पाहायला भेटते की मम्मी हे कसं बनवतीये, काय बनवतीये, कसा ग्लू वगैरे लावलाय, कशा लेसची कटिंग होतीये। तिला जरी परफेक्शन एवढं जमत नसलं तरी ती पाहतीये। ही एक प्रकारची इन्व्हॉल्वमेंट आहे। अशा प्रकारे मी हळूहळू सगळे पॅचेस बनवून घेत आहे। पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे जो फेविकॉल लावलाय तो इकडे तिकडे पसरत आहे, त्यामुळे थोडंसं आउट गेलं। इथे आता मी बाकीचे जे पॅचेस सगळे बनवून झालेले आहेत आणि त्याला जे आउटलाईन आहे ते आम्ही त्या स्टार छोट्या कुंदननी करत आहोत। यात रितिकाही मला हेल्प करत आहे। हा पार्ट तिला इझी गोईंगमध्ये होऊ शकतो म्हणून मी तिला इथे करायला सांगितलं आणि ती आवडीने ते करते, तुम्ही पाहू शकता। अशाच प्रकारे आम्ही हळूहळू सगळ्या पॅचेसला ते कुंदन लावून घेतलेले आहे। अशा प्रकारे आम्ही दहीहंडीचं डेकोरेशन केलेलं आहे। तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ पुढेही आहेत तो तुम्ही कंटिन्यू पहा। हे डेकोरेशनसाठी मी सर्व बॉललेस पॅचेस आणि कुंदन वापरलेले आहेत आणि हे इथे लेसही लावलेली आहे। अशा प्रकारे आपली ही जन्माष्टमी गोकुळाष्टमीसाठी केलेली दहीहंडी रेडी आहे। तुम्हाला आवडलं तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।